वेळ पहाटेची. एक 26 वर्षीय तरुणी पुण्यावरून स्वारगेट या मध्यवर्ती बसस्थानकावरून आपल्या फलटण या गावी जाण्यास निघाली. तेव्हा बसची वाट पाहत असताना तिथे नराधम दत्तात्रय गाडे यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तिला आपल्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढून तुझी बस येथे लागत नसून तिकडे लागली आहे असे सांगत एका रिकाम्या शिवशाही बसमध्ये तिला नेले. तिथे तिला बसमध्ये अंधार पाहून संशय आला. तेव्हा त्याने पहाटेची वेळ आहे, सर्व प्रवासी झोपल्यामुळे अंधार आहे असे तिला सांगितले. आणि जशी ती त्या बसमध्ये चढली तसा हा नराधमही त्या बसमध्ये चढला आणि दरवाजा लावून घेतला. तिला आरडाओरडा केला तर मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. या नराधमावरती याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा नराधमांना जोपर्यंत आपण कडक शिक्षा देणार नाही तोपर्यंत अशा घटना घडायच्या बंदच होणार नाहीत. या अशा गोष्टीमुळेच मुलींवर अनेक बंधने लादली जातात आणि समाजाला वाटते की मुलींवर बंधने लादली की असे प्रसंग घडणार नाहीत. तर यावर काय ठोस पावले आपण उचलावी म्हणजे अशा घटना घडणार नाहीत, यावर तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.